वेलकम टू इंडिया फर्स्ट अंडरसी टनल. टनल आला ये. इथे टू व्हीलर तर अलाउड नाही आहे आणि लिमिट आहे 60. आणि इथे जागोजागी आहे ना इमर्जन्सी एक्झिट पण आहे. 40 ते 50 मिनिटाचा प्रवास आपण फक्त 8 मिनिटांमध्ये केलाय. नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये. आता माझं ऑफिस सुटलं आहे आणि मी इथून म्हणजे कॉटन ग्रीनवरून निघतोय कोस्टल रोडचा एक्सपिरियन्स घ्यायला. मी माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला तिकडच्या आता काहीच आयडिया. याचा पहिला अंडरग्राऊंड सी टनल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कोस्टल रोडचं काम खूप वर्ष चालू होतं. खूपच वर्ष चालू होतं आणि आता म्हणजे 13 मार्चपासून ह्या कोस्टल रोडचा फेज 1 चालू करण्यात आला आहे. आता सध्या कोस्टल रोडचा फेज 1चा टायमिंग आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत आणि शनिवार रविवार दोन्ही दिवस तो बंद असतो. आणि त्यानंतर त्याचे 2 एंट्री पॉईंट आहेत आणि एकच एक्झिट पॉईंट आहे. 2 एंट्री पॉईंट आहेत, एक म्हणजे वर्ली सीलिंग जिथून आपण आता जाणार आहोत, आणि सेकंड आहे तो म्हणजे लोटस नेहरू तारांगण, म्हणजे VSTचा नेहरू तारांगणचा जो बस स्टॉप आहे ना, तिकडे एक नवीन ब्रिज आहे. तो ब्रिजवरून आपण कोस्टल रोडला जायचं आणि एक्झिट पॉईंट आहे मरीन लाईन्स. तर चला आता आपले म्हणजे ऑफिसच्या कलिगसोबत जातो. त्यांनी प्रतीकने गाडी आणली आहे. त्या प्रतीकची गाडी आता पार्किंग लॉटमध्ये. तो आता बाहेर आला की मी त्याची आणि आपल्यासोबत जे टीममेट्स आहेत ना त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतोच. तर मी ते बाहेरून त्याच्यासाठी थांबलो आहे. पण बघू आपल्या तिकडे काय काय बघायला भेटतं ते, आणि माझा जो काय पर्सनल एक्सपिरियन्स असेल ना तो मी तुम्हाला शेवटला नक्की शेअर करेन. तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाला इथे सुरुवात केली आहे. आपल्यासोबत इथे प्रतीक, आदेश, प्रथमेश आणि ते नेहा आहे. आम्ही आहे ना 6 वाजता निघालो होतो. मॅपवरती आम्ही कोस्टल रोडपर्यंत म्हणजे ऑफिस टू कोस्टल रोडपर्यंत डिरेक्शन टाकली होती, तेव्हा 31 मिनिट्स दाखवली होती. बट आता आहेत ना 7:10 झाले तरी आम्ही अजून पोचलो नाही. म्हणजे विचार करा की इतका ट्रॅफिक आहे. आणि आताच शुक्रवार. रस्ता आता फायनली आता आपण पोचलोय कोस्टल रोडच्या मेन एंट्रन्सवरती आणि आता आपला प्रवास चालू झाला आहे. पुढे थांब. टनल येईल. इथे लिमिट आहे 80 आणि 65. 65 आणि 80. तिकडे आजी आली, तेव्हा आजी आली. हा आजी आली तेव्हा. किती ब्रिज आहेत बघ ना वरती, 4 ब्रिज आहेत. जर आपण लोटसवरून आलो असतो ना तर ह्या ब्रिजवरून आलो असतो. ते काय नरिमन पॉइंट सरळ गुलाबाई देसाई रोड. हा इथे एक्झिट वाटतंय. वेलकम टू इंडिया फर्स्ट अंडरसी टनल. अरे काय अब आला हे टनल आला ये. वाव भारी. स्पीड लिमिट कमी. हा एक नंबर वाटते टनल.
एक नंबर वाटतंय. काढला काय? इथे टोटल आहेत ना 3 लेन आहेत. हा इकडचा लेफ्ट कॉर्नर आहे तो बस लेन आहे आणि इकडचे 2 आहेत ते आपले 4 व्हीलर लेन आहे. इथे 2 व्हीलर तर अलाउड नाही आहे आणि लिमिट आहे 60. 4 व्हीलरचं लिमिट 60 इथे. स्पीकर पण वाटते गाणं लागलंय जय जय महाराष्ट्र माझा. नो पार्किंग. गाडी थांबायचं नाही इथे आणि इथे जागोजागी आहे ना इमर्जन्सी एक्झिट पण आहे. पाण्यात आपण ह्याची फिलिंग येतच नाही इथे पण हा एकदम पाण्याखालून. मध्ये खावा झालं काजवाला. अरे आपण आलो बाहेर आलो. हा बाहेर आलो. किती 4-5 मिनिटात आलो वाटते हा. हे पण सिंगल वेज आहे. सिंगल वेज चालू केलंय सध्या. सिंगल चालू केलं. हा नाही तिथून एक नाही बनलं नाही ते आपण बाहेर आलोय. मरीन्स लाईन आणि काळबा देवी लेफ्ट साइडला आणि समोर इथून लेफ्टला गेलो की काळबा देवी मस्जिद साइडचा रोड आहे. इथे समोर मरीन्स मरीन्स सगळे इथे. चला मित्रांनो आता आपण कोस्टल रोडवरून बाहेर आलो इथे आणि इथे बाहेर नरिमन पॉईंटचे थांबलोय. प्रवास आहे ना म्हणजे बाहेरून नॉर्मल 40 ते 50 मिनिटाचा प्रवास आपण फक्त 8 मिनिटामध्ये केला आहे. ते शक्य झालं फक्त कोस्टल रोडमुळे. आणि कोस्टल रोडबद्दल सांगायचं झालं ना तर फ्युचरमध्ये ट्रॅफिक कमी होईल त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता सध्या तर टोल फ्री आहे पण नंतर टोल किती आहे ते सांगू नाही शकत. तो टोल गरीब लोकांना परवडेल असाच पाहिजे तर बरं. म्हणजे कसं आहे ह्या कोस्टल रोडचा ना खूप यूज होईल. आता मी ही व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.